आणि आता पाहणार आहोत टॉप 9 मोठ्या बातम्या। मुंबईमध्ये शिवाजी महाराज पार्कवर उद्या नरेंद्र मोदी यांची सभा। राज ठाकरे आणि नरेंद्र मोदी महायुतीच्या प्रचारासाठी उद्या पहिल्यांदाच एकाच व्यासपीठावर येणार। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून आज सभांचा धडाका। दुपारी 2:30 वाजता मनमाडमध्ये जाहीर सभा, तर संध्याकाळी मुंबईत 2 ठिकाणी अर्थात मुलुंड आणि कुर्ल्यामध्ये प्रचार सभेचं आयोजन। मुख्यमंत्री शिंदे यांचा आज नाशिकमध्ये रोड शो। महायुतीचे उमेदवार हेमंत गोडसे यांच्यासाठी मुख्यमंत्री रोड शो करणार। बाप्पाच्या मिरवणुकीमध्ये बंदूक काढणाऱ्यांना दहशतवाद्यांसाठी वापरल्या जाणाऱ्या UAPA कायद्यामध्ये आत टाकणार। आदित्य ठाकरे यांचा सदा सरवणकरांना थेट इशारा। गणपती बाप्पाच्या मिरवणुकीत तुम्ही बंदूक काढली, तुमच्यावर अतिरेक्यांचा कायदा UAPA मी टाकणार आहे, सोडणार नाहीये। पोलीस स्टेशनमध्ये तुम्ही फायरिंग केलंय। शरद पवारांच्या नाशिकमध्ये आज 2 सभा, सटाणा आणि मनमाडमध्ये प्रचार सभांचं आयोजन। बीडमधील नारायणगडावर 8 जूनला होणाऱ्या मनोज जरांगे यांच्या महासभेवर दुष्काळाचं सावट। 4 जूनला नारायणगडावर सभा घ्यायची की नाही याबाबत आज निर्णय घेतला जाणार। घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेमध्ये होर्डिंग आणि पेट्रोल पंपाचा 60% ढिगारा काढण्यामध्ये यश। बचाव कार्य अद्यापही सुरूच। दुर्घटनेमध्ये आतापर्यंत 16 जणांचा मृत्यू। घाटकोपरमधील होर्डिंग दुर्घटनास्थळी मुंबई महापालिकेचे आयुक्त भूषण गगराणी यांच्याकडून पाहणी। बचाव कार्य पूर्ण झालं असून ढिगारा हटवण्याचं काम सुरू। गगराणी यांची माहिती। मुंबईतील अनधिकृत होर्डिंग्जवर कारवाईसाठी मोहीम सुरू, तर दुर्घटनास्थळावरील पेट्रोल पंप चालवण्याच्या परवान्यासंदर्भात देखील तपासणी केली जाणार। भूषण गगराणी यांची माहिती।